असा आवाज पाहिजे. अगदी. जय श्रीराम. पुढचा कोपरा सुरू झाला. अजून मागचा राहिला. जय श्रीराम. रामाचा जन्म झाला पाळण्यात येते. कोण काय म्हणतंय कोण नाही, कोण कुचरपणा करतंय सगळं माहिती. जय श्रीराम. वर्णाना मृत संधाना रसाना छंदसामपि मंगलानाच करता वंदे वाणी विनायक भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कालच्या कथा भागामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजी नाव्हाळ्याला नौका मागतात. मागिनावन नाव मागितले. नौकेमध्ये या ठिकाणी भगवान प्रभूचे चरण कमल काठवटीमध्ये धुतले आणि नौका या ठिकाणी नावाडी साष्टांग दंडवत घातलं आणि देवाला सांगितलं, देवा आता तुमचे चरण धुतले, आता माझी नौका बाई होणार नाही, कारण तुमच्या चरणाच्या धुळीमुळे माझी जरा मनात थोडीशी जरा दचपत चालली होती. जर दगडावर तुमची धूळ उडाली तर बाई होते. माझी नौका तर लाकडाची आहे, दगडापेक्षा लाकूड ठिसूळ असतं देवा. जर दगडाची बाई व्हायला वेळ नाही लागला तर माझी नौका लाकडाची आहे. आता धूळ निघून गेले. एक काम करा, त्रेतायुगामध्ये एका नाव्हाड्याने या पठ्ठ्याने पाय धुतले होते, असा अभिमान झाला नाही पाहिजे देवा. मला सुद्धा अभिमान झाला नाही पाहिजे देवा मला. मग असा आडवा झोपला फळीसारखा आणि मग सांगितलं, देवा माझ्या पाठीवरती पाय द्या आणि मग नौकेत बसा, अभिमान तोडून बसा. कळलं का? असा फळीसारखा झोपला फळीसारखा. भगवान परमात्म्याने त्याच्या पाठीवरती चरण कमल ठेवले आणि आत प्रवेश केला. महाराज लय गर्व ताठ नाही केला पाहिजे माणसानी. आत बसले आणि आत बसल्यावरती अतिशय आनंद झाला प्रभूला. आणि प्रभूला आनंद झाल्यावर मा सीता लखनलाल जे आत बसले, नौका निघाले. आपल्या बी प्रपंचाची नौका अशीच निघती महाराज. प्रपंचात अशी नौका निघते, लाटावर लाटा उसळत्यात, तर नौका आपली डगमग 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 डोलते. काहीच्या बघा ना महाराज, प्रपंचिक नौकेमध्ये पहा ना महाराज, प्रापंचिक नौका डोलल्याशिवाय राहत नाही, परमार्थिक नौका पार गेल्याशिवाय राहत नाही. फक्त आशीर्वाद पाहिजे निगमानंद बाबांची. ज्याच्या जीवनामध्ये निगमानंद बाबाची आशीर्वाद, त्याची नौका पैल तीराला गेल्याशिवाय राहायची नाही महाराज. आज या नारळी सप्ताहामध्ये बाबा उपस्थित आहेत, त्याची अनुभूती प्रत्येकाला येते. ध्यान देऊ नाही का? डगमगते नौका. आणि ज्यावेळेस आपली प्रापंचिक नौका डगमगायला डोलायला लागेल, त्यावेळेस आमचा वारकरी म्हणेल, डगमग डोले माझी. यायचं का तू? थोडं घ्यायचं काय? डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धावरे. डगमग
सगळ्यांचाच वाढ डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे पंढरीच्या पांडुरंग बिगी बिगी धाव रे चरण पुढे म्हणतो, बाकी बघू आपण मागे म्हणू. सगळ्या पुरुष अबाळ. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे. इंग्लिश मधून आहे का मराठी आहे का? बरं, मला वाटलं वर्डिंग इज इंग्लिश. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे. प्रत्येकाची डोलते पण कोणी कोणाला सांगत नाही डोलली म्हणून. पंढरीच्या पांडुरंगा बेबी बेबी धाव रे. तुला पाहण्याचे देवा जीव हा विसावला. जाऊ द्या आलं लक्षात. पंढरीच्या पांडुरंगा बेगी बेगी धाव रे. आज राम प्रभूचा जन्मोत्सव झाला. जे जे एवढं चरण म्हटले असतील त्याची नाव कल्पंती सुद्धा या ठिकाणी जीवनात डगमग करणार नाही, सरळ चल.
जे नुसते कुचर कांद्यावाने बसलेत ना त्यांचं काय सांगता येत नाही भाऊ. त्यांचं काय गुत्त घेतलंय कोणी. जे देवाच्या कामी देव त्याचं काम करतो. इकडे केवट त्या ठिकाणी नौकेमध्ये बसला, त्याची नौका डगमगत चालले. भगवान प्रभू रामचंद्रजी म्हणाले, मध्येच नौका गेली आणि केवटाने थांबिली. प्रभू रामचंद्रजी म्हणले, नौका का थांबली. तो देवाला म्हणतोय, देवा नौका थांबायचं कारण दिवसभर तुम्ही माझ्या ताब्यात आहे. कसं काय हो, दिवसभर सुट्टी नाही आज तुम्हाला नौकेतून, कारण मी राजाकडनं, भिल्लांच्या राजाकडनं तुम्हाला मागून घेतलंय. अच्छा, एवढा वस्ताद आहे भक्तीच्या मध्ये. असा हात पुढे केला कुणी, त्या केवटाने. माझा हात धरता का. केवट म्हणले, तुझा हात आता पाण्यात आपण मध्यंतरी ना तुझा हात धरायचा. मग हा तुम्हाला सांगतो ना, माझा हात धरता का. माझा हात धरला की मग गंगेचा काठ येईल, नाही तर मदिरा. तुम्हाला पावता येत नाही मला माहित. काय म्हटलं केवट, तुम्हाला पावता येत नाही. लक्ष्मी म्हणजे म्हणतात, भैया याच्या डोक्यात काही फरक आहे का. तुम्हाला पावता येत नाही म्हणतोय तू. अरे मग खरंच आहे ना, मला कुठं पावता येत नाही. मुझे तारना नाही आता, मग दुसरं को तारना आता है. हिंदी मला पावता येत नाही, पण भवसागरातून पलीकडे नेण्याचं काम जीवाला माझ्याकडे आहे ना लक्ष्मणा. त्याने असा हात पुढे केला. हात पुढे केल्यास तिथंच प्रभू रामचंद्राने नुसता असा हात धरल्याच गंगेचा सर्रकन काठ आला. म्हणून माणसाने सतत रामाचा हात धरावा, देवाचा हात कधीच सोडू नये. आणि ज्याने ज्याने देवाचा हात धरला त्यांचे मंदिर आहेत, आणि ज्याने ज्याने देवाला धरलं नाही त्यांचे दावे सुद्धा धारणात होत नाही. देवाला धरलं पाहिजे महाराज. आणि असं घट्ट धरायचं ना, बस त्या केवटासारखं घट्ट धरला हात. गंगेचा काठ पलीकडे आला. केवट खाली उतरला. देवा या माझ्या हातावर चरण ठेवा तुमचे. देवाने चरणावरती पाय ठेवला. केवटाने प्रभूला खाली उतरवलं, आणि खाली उतरल्याच्या नंतर मात्र केवळ साष्टांग दंडवत घातला देवाच्या चरणावरती. साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, देवा 1 रुपया सुद्धा घेणार नाही आता तुमच्याकडून, कारण तुमच्याकडे द्यायला काय माझ्याकडे. काही सगळंच काढून घेतलं तुमच्याकडून. तुमच्या अंगावरलं सोनं काढून घेतलं, वस्त्र काढून घेतले, वल्कल तुम्हाला परिधान करायला लावले. काय तुमच्याकडे काहीच नाही देवा. पण एक महत्वाचं आहे देवा, पण माझी उदारी ठेवा तुमच्याकडं. कोणला म्हणतोय, भगवान प्रभू रामचंद्राला सांगितलं, तुमची माझी उदारी ठेवा. कोणती उदारी नाही, ही काळी पट्टी आहे ना, हा ही माझ्या डोळ्याला बांधा. कशासाठी नाही, ज्यावेळेस रावण मारून येताना बघा हे पुढचं किती बोलतंय. अजून सीता नाहीची. हा ज्यावेळेस तिकडून येताना त्यावेळेस या गरीबाच्या झोपडीत मात्र विमान घेऊन उतरा. किती त्रिकालदर्शी आहे. असं सरळ नका जाऊ देवा, ही पट्टी माझ्या डोळ्याला बांधा, कारण ज्या डोळ्याने राम पाहिला त्या डोळ्याने प्रपंच करण्याची इच्छा नाही देवा. ज्या डोळ्याने राम पाहिला त्या डोळ्याने प्रपंच आता पुन्हा करण्याची इच्छा नाही. 14 वर्ष याच नौकेमध्ये असाच बसून राहीन देवा, आणि तुमची वाट पाहत राहीन. तुम्ही कधी याल, तुम्ही कधी याल, तुम्ही कधी याल, तुम्ही कधी याल. म्हणून राम त्याला भेटले. एवढी श्रद्धा होती म्हणून भेटले, उगा नाही भेटले. आपल्याकडे श्रद्धा लागते महाराज अंतःकरणामध्ये राम भेटण्यासाठी. ज्यांच्या अंतःकरणात रामासारखी, रामाविषयी श्रद्धा आहे, राम भेटतो महाराज. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. ज्यांच्या अंतःकरणात रामाविषयी प्रेम असता, जिव्हाळा आहे, राम प्रभूजी भेटल्याशिवाय राहत नाही. एक सांगू का, माळ करायला 3दा भेटतो, बिगर माळ करायला 3दा भेटतो भगवान परमात्मा. ध्यानात ठेवा, फक्त ओळखता आला पाहिजे राम आहे. नामदेवरायाला सुद्धा भेटले, नामदेवरायाला सुद्धा भेटले कुत्र्याच्या रूपाने. नुसती पोळी घेऊन पळत होते त्यावेळेस नामदेवराया पाठीमागे तुपाची वाटे घेऊन लागले. हे देवा
अरे तुपाची वाटी इथंच आहे रे, नुसती काय पोळी घेऊन पळतोस? थांब थांब, मी तुला ओळखलं, थांब. ओळखता आला पाहिजे, हा परमात्मा आहे, हा ईश्वर आहे, हा देव आहे. एक वेळेस काय म्हणावं लागेल? जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. भगवान परमात्म्याने केवटाच्या डोळ्याला आपल्या हाताने पट्टी बांधली, काळ्या रंगाची पट्टी बांधले. म्हणूनच त्या ठिकाणी शनीला काळं वस्त्र चालतं की काय करू? ते म्हणतात हे तुम्हाला कसं माहिती? देवस्थान माझ्याकडे शनीचं. काळी पट्टी बांधली, काळी पट्टी बांधल्यावरती सांगितलं, हे बघ, 14 वर्षाचा वनवास संपून पाठीमागे आल्यावरती तुझी पट्टी खोल देवा, आणि ही पट्टी तुलाच खोलावं लागेल ना. इथं जन्मभर असाच आंधळ बसावं लागेल मला. इथं पट्टी बांधली. भगवान परमात्म्याने सांगितलं, या रामाचं तुला वचन आहे, ज्यावेळेस मी माग येईल त्यावेळेस माझ्या हाताने तुझ्या डोळ्यावरची पट्टी मी काढील. देवाने लय लोकांच्या पट्ट्या काढ्यात मारा डोळ्यावरल्या, नाही म्हणणार तिथं लय लवकर काढी. तू देव नाही देव नाही देव नाही म्हणणाराची लय लवकर पट्टी काढून घेतो तू. देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे देव आहे. विचारे मना तो शोधून पाहे, विचारे मना तो शोधून पाहे, विचारे मना तो शोधून पाहे, विचारे मना तो शोधून पाहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव परमात्म्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन त्या ठिकाणी निघाल्यावरती भारद्वाजांचा आश्रम लागला. म्हणजेच कुठे भारद्वाज? आपलं आपलं माहित पाहिजे का नाही? भारद्वाज ऋषींचा आश्रम. काही लोकांना गर्व होतो, महाराज आमच्या रामायण पाठे, आमच्या रामायण पाठे. काही म्हणतात उकळूनच पेलो, इतके दलिंद्रे काही काही, इतकी भाषा आमची घसरती. कुठे भारद्वाजाचा आश्रम? साधा प्रश्न आहे ना. भारद्वाजाचा आश्रम जिथं आता कुंभमेळा भरला तिथं भारद्वाजांचा आश्रम आहे. तिथं आश्रम भारद्वाजांचा आहे. तिथं आले भगवान प्रभू रामचंद्रजी. भारद्वाजाने अतिशय आनंद वाटला, त्यांची पाद्य पूजा केली, अतिशय सेवा केली, आनंदाने सेवा केली. आणि सेवा करून झाल्यावरती मात्र अतिशय आनंदाने भारद्वाजांची या ठिकाणी दर्शन घेऊन भगवान परमात्मा त्या ठिकाणी भारद्वाजांना आपला अतिथी देवो भवचा या ठिकाणी आशीर्वाद दिला. अतिशय आनंद झाला. भारद्वाज ऋषी अतिशय पुलकित झाले, आनंदित झाले. देवा, तुम्ही या भारद्वाजाच्या आश्रमामध्ये म्हणजे प्रयागराज मध्ये तुम्ही आलात. जे जे प्रयागराजला गेले होते ते भाग्यवान, कारण 144 वर्षांनी पर्वणी आली होती. पण काही खायला दलिंदर आपण पुढच्या वेळेस जाऊ. तुझ्या पप्पान ठेवली का 144 वर्ष जगशील का तू? हे महाकुंभ होता, नुसता कुंभ नव्हता. कुंभ वेगळा ना महाकुंभ वेगळा.
हे महाकुंभ येतो 144 वर्षांनी जगणार का आपण 144 वर्षांनी पुढच्या वेळेस जाऊ बाबा तुझ्या 3 पिढ्या खपत्यान त्यावेळेस तू कुठं असशील गेले लोक दर्शन घेतलं 3 वेळ डुबकी मारली तुम्ही म्हणतात तुम्ही गेलते का माझा द्वंद्व झाला म्हणून तुम्हाला सांगतोय भारद्वाजाचा आश्रम अतिशय सुंदरपणे या ठिकाणी त्या आश्रमामध्ये भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी यथोचित सन्मान झाला सत्कार झाला अतिशय आनंदाने कंदमूळ या ठिकाणी फळं खाल्ले भगवान परमात्म्याने आणि तिथून पुढे भगवान प्रभू रामचंद्रजीने भारद्वाजाने विचारलं रस्ता सांगा देव संतांना रस्ता विचारतो आपण कोणाला विचारला पाहिजे देव संतांना रस्ता विचारतो त्यांना विचारलं मी कुठं जाऊ त्यावेळेस मात्र भारद्वाजाने म्हणजे संतांनी सांगितलं तुम्ही या मार्गे जा आणि या मार्गे जा म्हणण्यापेक्षा 4 ऋषी या ठिकाणी 4 शिष्य दिले पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण किती तुळशीरामायण फिजा गरम करता इथल्या टाळूतल्या ते सांगतोय तुम्हाला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या ठिकाणी 4 ऋषी दिले या ठिकाणी 4 विद्यार्थी दिले सांगितलं जो विद्यार्थी सगळ्यात पुढे त्या विद्यार्थ्याच्या मागे जा प्रभू म्हणजे रामाला सुद्धा भगवान प्रभूला सुद्धा रस्ता दाखवण्याचा कार्यक्रम भारद्वाज ऋषीने केला देव मागे आणि या ठिकाणी विद्यार्थी पुढे देव मागे आणि विद्यार्थी पुढे चालत 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 पुढे निघाले त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रजी त्यांना सांगतात आता आम्हाला रस्ता माहीत झाला तुम्ही परत जा आणि त्यावेळेस मात्र सीता मैयाला घेऊन त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रजी लखनलालजी घेऊन पुढे निघाल्यावरती काही बिल्ल होते गोळे बाबडे बिल्ल भेटले मध्येच सीता मैयाकडे पाहिजे पुढे राम प्रभूजी मध्ये सीता आणि पाठीमागे लखनलालजी ऐका थोडं ऐका आता रामाचे असे फुफट्यात चढत असताना पाय उमटायचे 2 सीतामाय आपल्या मालकाच्या पायावर पाऊल पडणं म्हणून कधी इकडं कधी इकडं कधी इकडं कधी इकडं आपल्या मालकाच्या पायावर पाऊल पडलं नाही पाहिजे फुफट्यात सुद्धा आणि आज सुद्धा ज्यावेळेस माऊलीचा घोडा रिंगणाला ज्या रिंगण घालतो त्यावेळेस माती उचलून कपाळाला कोण लावतो घोड्याची माती लावायची का माऊलीची सांगा ना महाराज माऊली त्या घोड्यावरती विराजमान आहेत असं आमचा वारकऱ्याच्या या ठिकाणी समज नाही या ठिकाणी आहेत म्हणून त्या घोड्याची माती आम्ही उचलून आमच्या डोक्याला मस्तकाला लावतो महाराज पण माझ्या मालकाच्या पावलाच्या 2 खुणा आणि माझ्या पावलाच्या 2 खुणा माझ्या मालकाच्या पायावर पाय पडू नये याचं पाप मला लागेल म्हणून सीतामाय त्या ठिकाणी कधी अलीकडे कधी पलीकडे कधी अलीकडे कधी पलीकडे आता किती झाले पाय रामाचे 2 सीतामैयाचे 2 मागे लखनलालजी लक्ष्मणाला 4 पावलं हुकून मग पाऊल टाकीत होते म्हणून रामाचं प्रेम लखनलालजीचं प्रेम रामा माझ्या भावाच्या पावलावरती माझ्या भाऊजाईच्या पावलावरती जर माझा पाय पडला तर मला या ठिकाणी पाप किती लागल मी या ठिकाणी पापी होईल त्यापेक्षा दोघांच्याही पावलावरती माझा पाऊल पडू नये यासाठी लखनलालजी कधी अलीकडे कधी पलीकडे कधी अलीकडे कधी पलीकडे आपल्या भावाच्या पावलावर सुद्धा पाऊल पडू देत नव्हते एवढं भावाला सांभाळीत होते मी रामाचं लक्ष्मणाचं सांगतोय आपलं आपण पाहून घ्यायचं असतं हे गणित रामप्रभूचं आणि लक्ष्मणाचं सांगतोय एवढं जर प्रेम भगवान प्रभू रामचंद्राचं लक्ष्मणावरती आणि लक्ष्मणाचं रामचंद्रावरती आहे सहज माणसं बोलता म्हणतात माझी आमची राम लक्ष्मणाची जोडी आहे महाराज निघाले त्या भोळ्या भाबड्या बिल्लीनी पुढे आल्या आणि पुढे आल्यावरती मात्र सुंदर प्रभूचं रूप निहाळू लागल्या राम लखन से रूप निहारे
घर घर में अब कहिला, घर घर में अब कहिला एक ही नारा गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा त्यावेळेस मात्र ज्यांनी हजारो वर्षापूर्वी रामकथा लिहून ठेवली होती, भगवान परमात्म्याला तसं वागावं लागलं, त्यांचा आश्रम या ठिकाणी आहे. त्या ऋषींचं नाव आहे महर्षी वाल्मिकी. काय नाव आहे? महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात आलंय. तिथं असं सांगितलं जात होतं, महर्षी वाल्मिक ऋषींच्या आश्रमात आल्यावरती काही सिंह बसले होते, काही वाघ बसले होते आणि त्यांच्या मानेवरती मान टाकून
गाय झोपलेली होती, बैल झोपलेला होता, हरणं झोपलेली होती. मी काय सांगतो जरा ध्यान देऊन ऐका रामायणाकडं. आश्रमातली ताकद केवढी. वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये जे वाघ होते, जे सिंह होते, त्यांच्या मानेवरती मान टाकून हरणं झोपलेली होती, गाय झोपलेली होती, बैल झोपलेली होती. आता मला सांगा, वाघाला जास्त हरण आवडतं का नाही? का वाघ शुद्ध शाकाहारी नाही ना? मग हरणाची मान सिंहाच्या पार डोक्यावर ठेवून झोपलेला सिंह, त्या महात्म्यात किती ताकद, चराचरात विश्वावरती ताकद त्या महात्म्याची, की जगाच्या बापाला इथं आल्यावर जसं रामायणामध्ये लिहून ठेवलं होतं. कोळियाची ख्याती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. रामायण दुसरं तिसरं कुणी नाही लिहिलं महाराज, रामायण दरोडेखोरांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात एकच काय अधिकार केवढा. अरे तुम्ही किती पापी असू द्या रे. 7 रांजण भरले होते, जानवेवाले मारले होते. जानवेवाले म्हणजे ब्राह्मण, बिगर माळकरी किती मारले असेल त्याचा हिशोब नाही ठेवला त्यांनी. म्हणजे 2 पदराचे जानवे असतेच ना. मौजी बंधन झालं का, म्हणजे ब्रह्मचारी अवस्थेत त्यावेळेस 1 पदर, त्याला 3 पदर असतात. आणि लग्न झाल्यावर अजून 1 पदर येतो, त्यात परत 3 पदर असतात, मिळून 6 होतात. म्हणजे 2 जानवे झाले. हे आपल्या हिंदूला कळलं पाहिजे ना किती पत्र असतात म्हणून. पत्रकार, हे आपल्या हिंदूला कळलं पाहिजे ना जानव्यात पत्र किती. आणि जानवे कुठं कुठं घालता येतात ती बी सांगतो, आलंय वागाने म्हणून. माय बापाच्या दशक्रिया विधीच्या वेळेस, मौजी बंधनाच्या वेळेस, आणि जगाच्या मालकाची प्राण प्रतिष्ठा करता वेळेस, या 3 ठिकाणी जानवे घालता येत असतात. हे ध्यान देऊ ऐका. आणि प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे, जानवं गळ्यात असू द्या, जाण असू द्या, म्हणजे जानवं येत असतं. ज्याला जाण आहे जानव्याची, म्हणजे धर्माची, त्याच्याच गळ्यात. आपण काय बाप्पा, आपल्याकडे कशाचं जानवं, आपल्या काय करत जानवं घालून. प्रत्येक हिंदूला जानवं घालण्याचा अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी सांगितलं कुठं कुठं घालता येते ते. एक वेळेस काय म्हणावं लागेल, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. वाल्मिक ऋषींना ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र जे आले, अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये महर्षी वाल्मिक ऋषींनी भगवंताची सेवा केली. पुढे आले, देवा तुम्ही माझ्या आश्रमात आला. देवा अतिशय सुंदर वाटलं. आणि सुंदर वाटल्यावरती मात्र भगवान परमात्म्याने हात जोडले, पाद्य पूजन झालं. आणि प्रभूला या ठिकाणी कंदमुळं खायला दिले सांगितलं. प्रभूने मनात विचार केला, माझी रामकथा ज्या वाल्याने लिहिले ते वाल्याचे वाल्मिक ऋषी झाले. हात जोडले महाराज. आणि नम्रता महत्वाची असते बरं का. माणसाने लय मुजर नाही राव. थोडं फार जर येत असलं ना तर लय मुजर, लय छातड काढून नाही चालू. माणसाने जरा नम्र झालं पाहिजे. नम्र झाले भूतातेने कोंडिले अनंत. ऐका ना, प्रभू रामचंद्राने हात जोडले वाल्मिक ऋषींकडे सांगितलं, आम्हाला राहण्याचं ठिकाण सांगा. ऐका, ध्यान देऊन ऐका. आता भारद्वाज ऋषींना सांगितलं, जाण्याचा रस्ता विचारला. बाबर का, आता भारद्वाज ऋषींना जाण्याचा रस्ता विचारला आणि वाल्मिकजींना राहण्याचं ठिकाण विचारलं. का? रस्ता माहित आहे भारद्वाजांना, प्रयागराज मध्ये त्यांचा आश्रम आहे. इकडे वाल्मिकजींना विचारतात राहण्याचं ठिकाण. त्यावेळेस वाल्मिक ऋषींचे या ठिकाणी उत्तर आहे, काय देवा, अरे तू कुठं नाही सांग आणि मला विचारतो कुठं राहायचं. माझी परीक्षा घेतो का रे देवा? तुझं रामायण मी लिहिलंय, याचा अर्थ माझी परीक्षा घेतो का रे देवा? मी रामायणात लिहून ठेवलंय तू कुठं राहणार आहे. तूच पानं उचकायचे आता. तर त्या या ठिकाणी वाल्मिकजींच्या रामकथेमध्ये लिखाण काम करून ठेवलं होतं. चित्रकूटावरती मंदाकिनीच्या तटी, मंदाकिनी नदीच्या तटी भगवान प्रभू रामचंद्राला राहायचंय. किती वर्ष राहायचंय त्याचं कॅल्क्युलेशन सुद्धा तिथंच आहे. आता रामप्रभूजी बरेच जण चित्रकूटला गेले असाल, किती वर्ष राहिले असतील?
रामायण पाठ जरा बारकावे पाठ करीत जा थोडे फार प्रमाणात. किती वर्ष राहिले चित्रकूटावर? चला सांगतो लय परीक्षा नाही घेत. 11.5 वर्ष भगवान प्रभू रामचंद्राचे चित्रकूटावर राहिले. किती? 11.5 वर्ष भगवान प्रभू रामचंद्रजी चित्रकूटावर राहिले. तुम्ही म्हणता तुम्हाला हे कसं माहिती? मी वर्षात 4 वेळेस चित्रकूट हिंडून येतोय, कारण टूर अँड ट्रॅव्हलचा व्यवसायच आहे. हे बी सांगितलं गेलं पाहिजे ना. सूर्य ना अजय तर तुम्ही गेलते का महाराज? कधी कधी नाही, वर्षात 4 वेळेस होतंय माझं, म्हणून तुम्हाला सांगतोय. 11.5 वर्ष त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रजी चित्रकूटावर राहिले आणि राहिल्यावरती या ठिकाणी अतिशय आनंद झाला. पर्णकुटिया या ठिकाणी सुंदरपणे पर्णकुटिया बांधायला सुरुवात केली. लक्ष्मणजी त्या ठिकाणचे आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत. भगवान प्रभू रामचंद्रजी सांगतात, लखन आपल्या दोघांसाठी पर्णकुटिया बनव बाबा. चला तुम्हाला आता गीत रामायणात घेऊन जातो थोडस. या इथे पहिलं मी गीत रामायणात करीत होतो, पण अधिष्ठान नसल्यामुळे मी तुळशी रामायणाकडे वळलो, ध्यान देव नाही. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. कोण म्हणताय? भगवान रामचंद्र. या इथे लक्ष्मणा बांध कुटी. या मंदाकिनीच्या या मंदाकिनीच्या तटनटे. या मंदाकिनीच्या तटनटे. या इथे लक्ष्मणा या इथे लक्ष्मणा इथे देवाने सांगितलं लक्ष्मणा पर्णकुटी बांध. देव भल्या भल्याच्या पर्णकुट्या बांधतो महाराज, फक्त एकच आहे की त्याला सांभाळणारेच पर्णकुटी अबाधित राहील. लक्ष्मणजीने पर्णकुट्या दोघांसाठी बांधल्या. सुंदरपणे या ठिकाणी राहू लागले आणि राहत असताना मात्र एक महत्वाचं झालं. सुमंतजी इकडे भगवान राहू लागले. सुमंतजी अयोध्येच्या दिशेने आले आणि अयोध्येच्या दिशेने आल्यावरती मात्र अयोध्या नगरीमध्ये चोहीकडे शांतता, शांत वातावरण पसरलेलं. डायरेक्टली सुमंतजी दशरथजी महाराजांच्या महलामध्ये गेले. दशरथजी महाराजांनी सुमंत आलेला पाहिला आणि दशरथजीने आपले डोळे वरती केले. खूप बहुनात आहेत महाराज दशरथजी आणि कापऱ्या आवाजात म्हणाले, सुमंत माझा राम कुठे आहे? आमचे राम
जर काल कारगिलच्या बाउंड्रीवरती गेले तर तिकडं शहीद होतात. त्यावेळेस त्या मायबापाची काय अवस्था असेल महाराज. दशरथजीने फक्त सुमंताकडे पाहिलं आणि यावेळेस विचारलं, माझा राम कुठे, राम कुठे म्हटल्याच हंबरडा फोडला दशरथजीने. अरे सांग ना, तुला मी म्हटलं होतं यांना या ठिकाणी 14 दिवस फिरवून आण, आज 6वा दिवस आहे, माझा राम आला. माझा लक्ष्मण आला का, माझी सीता आली का. त्यावेळेस मात्र सुमंतजी सांगतात, 14 वर्षाच्या अगोदर अजून कुणीच येणार नाही माग. तुम्हीच तुमच्या मंडळीला 2 वर मागायचं सांगितले, पुन्हा म्हणता मला राम आला का म्हणून. 14 वर्षाच्या अगोदर कुणीच नाही येणार असा मला रामाचा आदेश आहे. काय निरोप आहे, आदेश आहे मला रामाचा, निरोप सांग म्हणून. एवढ्यामध्ये कौशल्य माता जवळ आहेत, सुमित्रा जवळ आहे. राम प्रभूजी अयोध्येतून बाहेर गेलेले 6 दिवस झाले होते. किती दिवस झाले होते, 6 दिवस झाले होते. बस कौशल्य मातेकडे पाहिलं, कौशल्यकडे पाहिलं. कौशल्य, जीवनामध्ये या ठिकाणी जर राम नसेल तर मला जीवन जगून तरी काय ठीकच. म्हणून माणसाच्या जीवनातला राम कधीच निघून जाऊ नये. ज्याच्या जीवनात राम आहे त्याच्या जीवनात आनंद आहे. आणि आपला राम जर अबाधित ठेवायचा असेल तर रामाला सांभाळलं पाहिजे, रामाची सेवा केली पाहिजे. रामाचं राम म्हणून किमान एकदा तरी रामकृष्ण हरी उठातून बाहेर काढलं पाहिजे. तो तुमच्या जवळच आहे. मंथुनी नवनीत तैसे गे अनंत, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. राम तुमच्याच जवळ आहे रे, राम लांब नाही. 6 वेळेस रामाचं नाव घेतलं. कौशल्य, जर माझा राम 14 वर्षांनी या ठिकाणी येणार नाही तर हा दशरथ राहणार. इथं दुहा आलेला आहे, सांगतो तुम्हाला. दशरथजीच्या मुखारविंदातून रामाचं 6 वेळेस नाव घेतलं. राम राम कही, राम राम कही राम, तनु परि हरि रघुबीर राव, पहुँचे रे सुरधा. दशरथजी शांत झाले, प्राणज्योत मावळले. कौशल्य मैया पुढे आल्या आणि पुढे आल्यावरती विचार बघितलं तर आपले मालक शांतपणे डोळे मिटलेले आहेत, शांत आहेत. हात लावून उठवायचा प्रयत्न करत आहे. महाराज उठा, उठा महाराज उठा. शांत झाले आणि शांत झाल्यावरती मात्र हंबरडा फोडला कौशल्याने, सुमित्रेने हंबरडा फोडला. महाराज दोन्ही नेत्राला या ठिकाणी घळघळ घळघळ अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. चोहीकडे वार्ता पसरली, पूर्ण अयोध्या नगर त्या ठिकाणी रडू लागलं. अतिशय व्याकुळ जनता जनार्दन, अतिशय व्याकुळ शोककळा पसरले. भरत मामाच्या गावाकडे गेलेले आहेत. मामाचं नाव युधाजित. आता काय करावं म्हणून या ठिकाणी एक महत्वाचं आहे. तेल नाव भरी नृपतनो राखा. ध्यान देऊ नये का, हा तेल नाव भरी नृपतनो राखा, दूत बोलाई बहुरी अस भाषा. तेलाच्या नौकेमध्ये दशरथजीचं प्रेत ठेवण्यात आलं. भरताला या ठिकाणी सुमंतजी घेण्याकरता निघाले. एक सांगू, आपल्याकडे माणसं जाळायचं प्रकार खूप विचित्र आहे. आपण ज्यावेळेस अंत्येष्टी प्रक्रिया करतो त्यावेळेस 3.5 कोटी रुपयाच्या देहाला घासलेट किंवा डिझेल मध्ये पेटून देतो. महाराज अलाउड नाही. पुन्हा म्हणायचं की आम्हाला गेल्यापासून लईच तकतकीन, लईच या ठिकाणी आमच्या घरात लईच तारांबळी चालल्यात. फक्त तेलामध्येच ऐका ना, फक्त गोड तेल अलाउड आहे. मरता वेळेस गोड तेल काय अलाउड आहे. राम प्रभू निघून गेल्यावरती, दशरथजीचं प्राणोत्क्रमण झाल्यावरती त्यांचं प्रेत तेलाच्या नौकेत ठेवण्यात आलं होतं. म्हणून वरून प्रेताच्या वरून घासलेट किंवा डिझेल टाकीत जाऊ नका. फक्त गोड तेल टाकण्याचा आपल्याला या ठिकाणी मुभा दिलेली आहे रामायणाने.
पण आपल्या गावात डिझेल मारणारा स्पेशलिस्ट असतो तो रामकृष्ण. हे आपलं तर जवळच पेटलं बा. तेल आलं पत्रकार चिपरंग घेऊन सुद्धा एक वेगळं फंक्शन असतं. जे 3 गाडीला बोक्षे पडतात ना, तो माणूसही वेगळाच असतो. डिझेल मारणारा वेगळा, सरण रचणारा वेगळा. फक्त आपल्या शरीरावरती, आपल्या बॉडीवरती, आपल्या प्रेतावरती फक्त तेल अलाउड आहे, डिझेल नाही. मग काय होतं? त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्तीचं साधन प्राप्त होत नाही. म्हणून डिझेल नकोय, घासलेट नकोय. जुन्या काळात म्हण होती, जाऊन दे त्याच्यावर घासलेट पडू. आणि पुन्हा आपण घासलेट आणि डिझेल मारायचं. अरे याची किंमत खूप मोठी आहे, 3.5 कोटी रुपयाचं आहे. हे फुकट दिलेलं त्यांनी. किती रुपयाचं आहे हे? 3.5 हाताचं आहे प्रत्येकाच्या. जर मोजलं तर 3.5 कोटी रुपये किमतीचं आहे. सुमंतजीने या ठिकाणी बोलावून आणलं. या ठिकाणी भरतजीकडे निघाले, मामाच्या गावी युधाजीतकडे. भरताला वार्ता या ठिकाणी संध्याकाळी स्वप्न पडलं की विचित्र स्वप्न पडलं. विचित्र स्वप्न पडता क्षणी पहाटेच या ठिकाणी सुमंतजी हजर. सुमंतजी आले आणि सुमंतजी आल्यावर सांगू लागले की तुम्हाला तात्काळ अयोध्येला यावं लागेल. भरत तात्काळ अयोध्येला या ठिकाणी निघाले, परंतु सुमंतजी काहीच बोलत नाही. रडू लागले सुमंतजी. त्यावेळेस मात्र भरताने विचारलं का रडता? त्यावेळेस मात्र सुमंतजीने एकच सांगितलं, येत असताना भरपूर वारं होतं आणि त्यातला पाला पाचोळा माझ्या डोळ्यात गेल्यामुळं मला जास्त रडू येतं. पण दशरथ गेलेत, महाराज गेलेत हे सांगितलं नाही. पण रात्री स्वप्न पडत होतं. भरताच्या अंगाला काळ्या वस्त्रात काळं वस्त्र नेसलेली स्त्री तेल लावित आहे. हे या ठिकाणी भरताला संध्याकाळी स्वप्न पडलं होतं. असं जर स्वप्न कोणाला पडलं तर समजून घ्यावं अपशकुन होणारे. सकाळी उठल्याच अजून एक सांग का, शिवपुराण करतो म्हणून त्याच्यात एक पेज आलेलं आहे. जर दिवसा लोकाला समज, दिवसा एखाद्या व्यक्तीला जर असं सूर्य गायब झालेला दिसला आणि फक्त दिसती या ठिकाणी चांदण्या दिसले तर समजून घ्यावं हे 7 दिवसात जाणार आहे. किती? 7 दिवसात जाणार आहे. अजून सांगू का? चला बोलतो, आलय वगाने म्हणून सांगतो. एरवी स्वतःचीच त्वचा, पत्रकार, एरवी स्वतःचीच त्वचा जर अति निरखलेली असेल किंवा स्वतःची त्वचा अतिशय अति पिवळी पडली तर समजून घ्यावं 7 दिवसात मारणार आहे. आता पुढचं नाही सांगत तर माणसं घाबरते. आणि हे मी माझ्या पदार्थ नाही सांगत, पुराव्यानिशीच बोलत असतो कुठं बी गेलो तरी. हे शिवपुराणात सांगितलंय महाराज. आणि शिवपुराणात हे सांगण्याची गरज आहे लोकांना, म्हणजे लोक ठेप्यावर येत असते. झाकून काय करत आणि कोणाकरता झाकायचं महाराज? जे जे आपणास ठावे ते ते त्रास सांगावे, शहाणे करुणी सोडवावे, सकळ जन एक वेळेस रामाचं नावाने टाव फोडायचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मला इथं आल्यावरती समजलं की हा आनंदी सोहळ्यामध्ये जेवढ्या नंदेवालीच्या कन्या बाहेर गावी गेल्या होत्या तेवढ्यांना सगळ्यांना निमंत्रण देऊन बोलवून आणलंय. जेवढ्या कन्या आल्या त्यांच्यासाठी मी टाळे वाजवणार आहे. कारण आपला हा संप्रदाय टाळीचा आहे. ते म्हणतो प्रमाण सांगतो ना, टाळी वाजवावी गोढी उभारावे, टाळी वाजवावी गोढी उभारावी, वाटते चालावे पंढरीचे, वाटते चालावे पंढरीचे, टाळ वाजवावी
भरतजी आल्यावरती मात्र पहिले कौशल्याच्या मौलामध्ये गेले महाराज. मुलगा कोणाचा आहे? कैकेयीचा का कौशल्याचा? मग कोणाच्या मौलात जायला पाहिजे? आईकडे जायला पाहिजे का नाही? पण हे विषाच्या वेलीवर अमृताचं फळ लागलेलं नाही कळलं. विषाच्या वेलीवर अमृताचं फळ. एका जणाच्या शेतामध्ये असे मस्तपैकी भोपळे उगले होते. एक असं रस्त्याच्या कडेने भोपळे महाराज, पण एक भोपळं कोणी नेत नव्हतं. कमून माहितीये का? ते सगळेच कसे होते? लय शेतकरी हुशार देऊ. पण हे विषाच ऐका ना महाराज, अमृताच्या वेलीवरती या ठिकाणी अमृताचं फळ लागतं आणि विषाच्या वेलीवरती 20 रुपये फळ लागतं. इथं उलट झालं महाराज. इथं 20 रुपये वेलीवरती अमृताचं फळ लागलं. भरतजी धावत पळत, शत्रुघ्नजी धावत पळत गेले कौशल्याच्या महलामध्ये. पाहतात तर कौशल्याची अवस्था पाहिली आणि कौशल्या मातेने पहिल्या वेळेस या ठिकाणी शब्द बाहेर काढले, आलास भरता. ज्यावेळेस अयोध्या नगरीचा ध्वज अर्धा पाहिला त्यावेळेस मात्र भरताच्या लक्षात आलं की माझे पिताजी गेलेत. आईच्या चरणावर नतमस्तक झाला. आई, या प्रकरणामध्ये माझा काही संबंध नाही असं म्हटल्याच या ठिकाणी घळ 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 अश्रू मोकळे केले. कौशल्या माय भरताला कडकडून मिठी मारली, शत्रुघ्नाला कडकडून मिठी मारली. बाळा, तुमचा दोघांचा काही दोष नाही बाळा. दोष असेल तर माझ्या कर्माचा दोष आहे. दोष असेल तर माझ्या कर्माचा दोष आहे असं म्हटल्यात अतिशय व्याकुळ झाल्या. आणि व्याकुळ झाल्यावरती मात्र तिथेच मात्र सर्व हकीकत समजली. समजल्यावरती शत्रुघ्नजीचा स्वभाव अतिशय रागिष्ट. दोघ जण कैकेयीच्या महलात गेले तर कैकेयीच्या हातामध्ये ताट होत, ताट निरंजनीचं. कशासाठी? पोराला वावळायला. आईच्या हातात ताट आणि स्वतःच्या मालकाचं प्रेत. काय घे काही फुगडे बिगडे घ्यायचे का? 5 मिनिटं घ्यायच्यात का? ओके ओके ओके. एक काम ज्याला आपले अंग मोकळे करायचे ना, म्हणजे नृत्य करायचं ना, फुगड्या नृत्य. आज रामनवमी आहे की नाही, घडली पाहिजे का नाही? शाबास गोविंद, माझ्यात बेसन इकू कमी पडलाय आणि थोडासा 2 पॉइंटने दिले एकदम भारी होईल.
राधे बोल रे राधे राधे तोपर्यंत या ठिकाणी बसण्याची ओके ओके चला ओम जय जानकी नाथा प्रभु जया से रघुनाथा कर जोड़े विनव तो कर जोड़े विनव सब मेरी सुनो माता
पाळण्यामध्ये हा मोबाईल कोणाचा आहे ज्यांचा असन त्यांनी ओळख पटवून हा मोबाईल घेऊन जाणे. मोबाईल माझ्या हातात वर धरलाय पहा. हा, समोरच ऐका 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 तुम्ही कोण उठले? ऐका ना, गोड हरिनामाची साखर जी आहे ती आजपर्यंत तुम्ही ऐकली नाही. मला तुम्हाला ऐकवायची आहे, म्हणून जिथं तुमची जागा आहे तिथं बसा. आणि कथा भाग असा असतो ज्या ठिकाणी तुम्ही कथा ऐकली तिथं परत बसावं लागत असतं. खाली बसून घ्या. ऐका ना, फक्त तुम्हाला मी गोड हरिनामाची साखर या ठिकाणी महिला मंडळाने आणि खाली ऐका, बसून घ्या. हे संपलं ना की 10 मिनिटात तुम्हाला ग्रंथ दर्शन आणि संत दर्शन आज रामनवमीचं भेटणार आहे. तुळशी रामायणाचं दर्शन आणि संत दर्शन 2 मिनिटामध्ये बसा खाली. ओय बाबा, लवकर लवकर. केज कमिटी गादी घेऊन या. ए राजा, चल 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 लवकर चल. जल्दबाजी में चलो, 1 2 3 स्टार्ट.
संपलंय रामायण. आता उठायचंय, ग्रंथाचं दर्शन घ्यायचंय आणि शांतपणे दर्शन घ्या. गडबड गोंधळ करू नका. मी इथं बसतो वर या ठिकाणी. चालेल, इथं बसतो वर. नाही नाही, इथं करा. हॅलो, चालेल. या ठिकाणी आता आरतीला कोणतरी आलं होतं जोडीत, त्यांच्या कोणाच्या तरी गोळ्या इथं पडल्यात. ज्यांच्या असतील त्या गोळ्या घेऊन जावे. हे घ्या पत्र. त्यानंतर येणाऱ्या भाविकांना एक विनंती आहे, ज्या भाविकांना रक्तदान चौरंग शिबिर कसं करायचं असेल, ज्या भाविकांना ब्लड डोनेट करायचं असेल, त्यांनी मंदिराच्या समोर गाडीचा कॅम्प लावलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन ब्लड डोनेट करायचे बघा.